नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे जिल्ह्यात मोटार अपघाताच्या नुकसान भरपाईची एकूण 131 प्रकरणे तसेच डेब्ट्स रिकव्हरी ट्रिब्युनल प्राधिकरणाची 137 प्रकरणे सामंजस्याने मिटल्याने त्यातील कुटुंबियांना व वारसांना त्वरित नुकसान भरपाई मिळालेली आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये अत्यंत जुनी वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष आणि 30 वर्ष जुनी असलेली एकूण 318 प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले. मोटार अपघात दाव्यांपैकी एका प्रकरणामध्ये 2 कोटी 2 लाख रुपयांची तडजोड झाली. ठाणे जिल्ह्यात मोटार अपघात दाव्याची एकूण 131 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली असून एकूण 14 कोटी 40 लाख 38 हजार रुपयांची तडजोड करण्यात आली आहे. डेब्ट्स रिकव्हरी ट्रिब्युनल प्राधिकरणाद्वारे 137 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. त्यामध्ये 39 कोटी 24 लाख 41 हजार 131 रुपये रकमेची तडजोड झालेली आहे. वैवाहिक वादाच्या एकूण 61 प्राधिकरणामध्ये यशस्वी समेट करण्यात आला आहे. त्यापैकी 10 प्रकरणामध्ये पती पत्नी एकत्र नांदवायस गेले. धनादेश प्रकरणातील जुनी प्रलंबित 685 प्रकरणे निकाली काढून त्यामध्ये 10 कोटी 77 लाख 673 रुपये रकमेची तडजोड करण्यात आली. किरकोळ स्वरूपाच्या फौजदारी प्रकरणामध्ये गुन्हा कबुलीस प्रतिसाद मिळाला असून जवळपास 21,409 आरोपींनी न्यायालयासमोर गुन्हा कबूल करून दंडाची रक्कम 1 कोटी 5 लाख 49 हजार रुपये जमा केली आहे. प्रॉपर्टी टॅक्स रेव्हेन्यूची दखलपूर्वक 60,409 प्रकरणे निकाली आहेत. त्यामध्ये 2 कोटी 10 लाख 68 हजार 967 रुपये रकमेची तडजोड करण्यात आली आहे. रेकॉर्ड असतो. मागच्या वेळेस मला वाटतं 4.5 कोटीचे झालं होतं. आज हे चांगला 2 कोटी झालेलं आहे. यासाठी म्हणजे प्रत्येकाचा याच्यामध्ये हातभार आहे. क्लेमंटचा आहे, आपण लवकरात लवकर न्याय देऊ शकतो आपण त्यांना. त्याचप्रमाणे इन्शुरन्स कंपनीने सुद्धा मनावर घेऊन सगळं व्यवस्थित सेटल केलेलं आहे. वकिलांचंही त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. त्या सगळ्यांचा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. I will request our Honorable Principal Registrar Shri Agarwal Sahib to speak a few words on this. First of all, I would like to congratulate Madam Shah that this is her last Lok Adalat at Thane and she has continuously been performing well in the Lok Adalats. I would also congratulate the advocates for the claimants who cooperate for settlement of such high value claims, although they know that in the long run if the matters are kept pending they may get large amount of interest, but then immediate relief to the claimants is one of the important aspects of section 166, and we are since beginning trying to ensure that the amount is paid at the earliest. I would also congratulate the advocates for the insurance companies who are cooperating for early disposal of these matters by way of settlement. I hope and trust that in the Lok Adalats to come we will be able to give expeditious justice and relief to all the claimants. Thank you. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे
याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. विद्यार्थ्यांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे ही शाळेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. कोणत्याही शाळेच्या सुरक्षा योजनेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अग्निसुरक्षा. आग अनपेक्षितपणे लागू शकतात आणि योग्य तयारीशिवाय त्या विनाशकारी नुकसान करू शकतात. म्हणूनच जोखीम कमी करण्यासाठी आणि अपघात टाळण्याकरिता शाळेतील कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी नौपाडा येथील सरस्वती स्कूलच्या वतीने अग्निसुरक्षा प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. शाळा ही अनेकदा गर्दीची ठिकाणे असतात जिथे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने असतात. त्यामुळे त्यांना आगीच्या धोक्याचा जास्त धोका असतो. आगीचा प्रादुर्भाव विनाशकारी असू शकतो, त्यामुळे मालमत्तेचे नुकसान होऊ शकते आणि विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा जीव देखील धोक्यात येऊ शकतो. आगीच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येकाची सुरक्षितता सुनिश्चित करण्याकरिता अग्निसुरक्षा प्रशिक्षण आवश्यक आहे. याच हेतूने सरस्वती शाळेच्या वतीने शाळेच्या आवारामध्ये कर्मचारी, शिक्षक यांच्याकरिता अग्निसुरक्षा प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आगीच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये इमारत कशी रिकामी करायची, अग्निशामक मार्ग ओळखणे, बाहेर काढण्याचे मार्ग निश्चित करणे आणि आग लावल्यास काय करावे याबाबत निनाद चित्रे यांनी प्रात्यक्षिकेद्वारे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे विश्वस्त देखील येथे उपस्थित होते. या कार्यक्रमाविषयी सरस्वती मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक दीपक दातार व सेव्ह फायर कंपनीचे इंजिनियर निनाद चित्रे यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. आज आमच्या सरस्वती मंदिर ट्रस्ट मध्ये या ज्या ग्राउंड +6 बिल्डिंग मध्ये रेराच्या नियमाप्रमाणे अग्नी प्रतिबंधक जी सिस्टीम लावलेली आहे त्या सिस्टीमचा आज डेमॉन्स्ट्रेशनचा किंवा म्हणजे आपण ज्याला म्हणू अग्निशमन प्रात्यक्षिक करण्यात आली. आणि हे जे चित्रे सर यांनी संपूर्ण या अग्निशमन प्रात्यक्षिकामध्ये संपूर्ण आमच्या स्टाफला माहिती दिली की आग लागल्यानंतर प्रत्येकाने कसं वागायचं आहे, काय ट्रीटमेंट करायची आहे, पाणी कसं मारायचं आहे किंवा जे आगीचे जे छोटे पाईप्स असतात ते फोडून आग कशी विझवायची अशी अनेक प्रात्यक्षिकं दाखवली. आमची ही ग्राउंड +6 बिल्डिंग पूर्णतया अग्निशमन साठी सज्ज आहे आणि त्याची प्रात्यक्षिकं आम्ही वर्षातून साधारण 1 किंवा 2 वेळा घेत असतो आणि त्याची माहिती संपूर्ण कर्मचाऱ्यांना देत असतो. माझं नाव निनाद चित्रे आहे. सेव्ह फायर प्रोटेक्शन इंजिनियर आमची कंपनी आहे. याच्या मार्फत आम्ही आता जनजागृती आपली सरस्वती विद्या मंदिर शाळा मराठी शाळेमध्ये आम्ही फायरचं ट्रेनिंग आणि अवेअरनेसचं प्रोग्राम आता इथे सादर केलेला आहे. सर्व कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना आम्ही आता इथं ट्रेनिंग, कसं आग लागली तर काय करायचं, मुलांचं इथून इव्हॅक्युएशन कसं करायचं याबद्दल आता यांना जनजागृती केलेली आहे. छत्रपती संभाजी महाराज हे इतिहासातील शौर्यवान आणि सामर्थ्यवान राजे आहेत. त्यांनी धर्मासाठी दिलेला लढा आणि त्यांनी केलेली साहित्य निर्मिती यामुळे ते तरुणांसाठी आदर्श आहेत. असे कर्तृत्व राजे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती ठाण्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छावा ढोल ताशा पथकाच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ठाण्यातील मासुंदा तलाव छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य यांचं कर्तृत्व नागरिकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती येथे साजरी करण्यात आली. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी नगरसेवक नारायण पवार, भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले, माजी नगरसेवक सुनेश जोशी तसेच सर्व पदाधिकारी, छावा ढोल ताशा पथकाचे सर्व सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. यावेळी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मयुरी हरड हिच्या माध्यमातून रांगोळी व व्याख्यान पार पडले तर शाहीर प्रवीण कापसे यांनी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर केला. कुमार गावकर यांच्या माध्यमातून लाठीकाठी मर्दानी खेळ करण्यात आले तर सोमनाथ पांचाळ यांच्या माध्यमातून तोफची प्रतिकृती व प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाला हिंदुनिपती छत्रपती थोरले शाहू महाराज, पालखी सोहळा समिती व दोस्ती सामाजिक संस्था यांचं विशेष सहकार्य लाभलं. आपली माती, आपली संस्कृती, आपला पोलीस दलात जरी कार्यरत असले शंभूच्या होगला आणि प्रथम नमुने
छावा ढोल पथक जे आहे ते अनेक वर्षे कार्यरत आहे. पाचपाखडी विभागामध्ये या शहरामध्ये दरवर्षी ही जयंती साजरी करतात आणि छत्रपती संभाजी महाराजांची जयंतीच्या निमित्ताने अनेक विचारप्रवर्तक कार्यक्रम असतात, पोवाडे असतात. आज हा या ठिकाणी संपन्न होतोय. निश्चितपणे छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य पराक्रम जो आहे तो अद्वितीय आहे, अविस्मरणीय आहे आणि घराघरामध्ये तरुणांच्या मनामध्ये हे पोहोचवण्याचं काम हे छावा ढोल पथक करते. निश्चितपणे याच्यामध्ये ठाणेकरांनी दरवर्षी सहभागी होत राहावं आणि हा उत्सव जो आहे तो शौर्याचा उत्सव म्हणून साजरा करत राहावं अशा प्रकारच्या मी सदिच्छा देतो. महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात आपण प्रयत्नशील आहात. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जसा पुतळा आहे तसाच छत्रपती संभाजी महाराजांचा देखील असावा. याच्याकरता मासुंदा तलावाच्या समोरच्या भागामध्ये जी बाग आहे त्या ठिकाणी जी जागा आहे त्या ठिकाणी हा पुतळा उभारला जावा यासाठी मी कार्यरत आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की महापालिका आणि शासनाच्या माध्यमातून हा पुतळा त्या ठिकाणी उभारण्याचं काम जे आहे त्याला मान्यताही मिळेल आणि हा पुतळा देखील उभारला जाईल. कारण की हा मध्यवर्ती ठिकाण आहे आणि संभाजी महाराजांचं शौर्य जे आहे ते दैनंदिन येणाऱ्या पिढ्यांना दिसलं पाहिजे, त्यांचं स्मरण राहायला पाहिजे आणि त्याच्यामुळे हा पुतळा लवकरात लवकर त्या ठिकाणी त्याला मान्यता मिळवून उभारला जावा यासाठी पुढच्या काळामध्ये देखील आम्ही सगळे शिवभक्त हे प्रयत्नशील आहोत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आम्ही या मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत. छावा ढोल ताशा पथकच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही खूप मोठ्या उत्साहात आणि जोशात संभाजी महाराज जयंतीची जी साजरी करत आहोत. यंदाची संभाजी महाराजांची 369वी जयंती आहे. खूप मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत. कोण कोण पाहुणे आले होते आणि काय? खूप मोठमोठे मान्यवरांची इथे उपस्थिती होती. आपले ठाण्याचे आमदार संजयजी केलकर साहेब, तसेच निरंजन डावकरे साहेब, तसेच आपले लाडके नगरसेवक नारायणजी पवार साहेब यांची इथे उपस्थिती होती. दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या युवा पिढींना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रम व कार्यक्रम आम्ही राबवतो. गेल्या वर्षी आपण शस्त्र प्रदर्शन वगैरे युवा पिढींना कळावे, आपल्या नागरिकांना कळावे हे ठेवले होते. यावर्षी आपण पोवाडा आणि तसंच त्यांचे वेगवेगळे संभाजी महाराजांचे जे पराक्रम होते ते पोवाडा मार्फत आपण सांगत आहोत. मी एक छावा ढोल ताशा पथकाची मेंबर आहे आणि मी हेच सांगेन की हे आमचं 10वं वर्ष आहे. आम्ही नेहमी म्हणजे आतापर्यंत खूप मोठ्या उत्साहाने हे साजरा करत आलेलो आहोत. खूप आमच्या महेश दादांचं ह्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. त्यांच्याच ह्याच्याने आम्ही प्रत्येक गोष्ट करत आलेलो आहोत आणि आता पण तुम्ही मागे जेवढं बघाल ना तेवढं आम्ही पूर्णपणे ना सर्व त्यांनी मॅनेज करून पूर्ण आम्ही आतापर्यंत हे छावा ढोल ताशा पथका निमित्त सगळं म्हणजे उभं केलेलं आहे. महात्मा फुले मंडईतील मसाला गिरण्यांमधून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी वाढल्यानंतर ठाणे महानगरपालिकेने कारवाई करत एकूण 7 गिरण्या सील केल्या आहेत. त्यामुळे आता उरलेल्या एका गिरणीमध्ये मसाला कुटण्याकरिता नागरिकांची मोठी गर्दी होत असून महिलांना अगदी 2 ते 3 तास रांगेत उभं राहावं लागत असल्याने त्यांच्यामधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. उन्हाळ्याचा कालावधी हा मसाला बनवण्यासाठी उत्तम असा मानला जातो. त्यामुळे या कालावधीत मसाला गिरण्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्गाची गर्दी होत असते. ठाणे बाजारपेठेत महात्मा फुले मंडईमध्ये मसाला बाजार आहे. या बाजारामध्ये 7 ते 8 मसाला गिरण्या आहेत. उत्तम पद्धतीने मसाला येथे कुटून मिळत असल्यामुळे ठाणे शहरातीलच नाही तर कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, मुलुंड, घाटकोपर अशा विविध भागातून गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक या मसाला बाजारामध्ये मसाला बनवण्याकरिता येतात. परंतु बाजारात मोठ्या प्रमाणामध्ये मसाला गिरण्या सुरू असल्यामुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे दिली होती. त्यानुसार महापालिकेने तक्रारीची दखल घेत काही दिवसांपूर्वीच येथील गिरण्या सील केल्या आहेत. सद्यस्थितीत केवळ एकच मसाला गिरणी सुरू असल्याने त्या गिरणीवरती मसाला कुटण्याकरिता ग्राहकांचा ताण वाढला आहे. सकाळी 8 वाजल्यापासून महिला या दुकानाबाहेर रांगा लावत आहेत. अगदी 3 ते 4 तास रांगेत उन्हामध्ये उभं राहून सुद्धा महिलांचा लवकर नंबर लागत नसल्याने या महिला त्रस्त झाल्या आहेत.
आधीच ऊन त्यात त्याच्या मसाल्याचा झणका यामुळे या महिला मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त झाल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेने लवकरात लवकर बंद केलेल्या मसाला गिरण्या सुरू कराव्यात अशी विनंती महिलांनी केली आहे. ठाणे शहरामध्ये भाजप, शिवसेना, शिंदे गटांच्या जनता दरबारावरून राजकारण रंगले असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाने ठाण्यात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार घेणार असल्याचं जाहीर केलंय. बुधवारी अजित पवार गटाचे सरचिटणीस नजीम मुल्ला यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन केलं आहे. या जनसंवादाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. जेव्हा मी नगरसेवक होतो तेव्हा आठवड्यातील 4 दिवस लोकांना महापालिकेत भेटत होतो, पण आता एका आमदाराच्या पोटदुखीने महापालिकेतील गटनेत्यांची कार्यालय बंद झाली. परिणामी यात नागरिकांशी संवाद साधता येत नव्हता असं त्यांनी यावेळी सांगितलं. या आमदाराने तक्रार करून पक्ष कार्यालय बंद करण्याकरिता विधानसभेत प्रश्न उपस्थित केले, त्यातून कार्यालय बंद झाली असा थेट आरोप त्यांनी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं नाव न घेता केला आहे. तर पुढील आठवड्यामध्ये बुधवारी महापालिकेत आयुक्तांबरोबर बैठक आहे. या बैठकीत विविध महत्त्वाच्या प्रश्नांवरती चर्चा केली जाणार आहे. यामध्ये कळवा येथील 25,000पेक्षा जास्त घरांना मालमत्ता कर नाही, त्यांना मालमत्ता कर लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या माध्यमातून लोकांची कामं होत आहेत, त्यांची समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा माझा प्रयत्न असल्याचं नजीम मुल्ला यांनी म्हटलं आहे. बहुत अच्छा कल आपको जो हम लोग तो सर नेक्स्ट मुझे वेडनेसडे भी चल जाएगा सर, नॉट इन हरी, बट मैं फिर आप बोल रहे हैं. आई नो वो कल पता चला रात में खाना खाते वक्त सीएम साहब के पास कधी मस्के साहेब खासदार म्हणून ते आयुक्तांकडे बैठक घेत आहेत. तर लोकांची कामं हे कंटिन्यूस प्रोसेस आहे, होत राहतात. तर तुमच्या मार्फत एवढंच सांगायचं की जे प्रश्न असतील आपले शहरी भागातले, ठाणे महापालिकेच्या हद्दीतले, आपण कधी पण स्वर्गवासी आनंद दिघे साहेबांच्या नावाचा जो हॉल आहे तिथे पहिल्या मजल्यावर आपण 2 ते 6 मध्ये कधी पण येऊ शकतात. आपले प्रश्न ऐकण्यासाठी आणि तत्परे सोडवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी उपस्थित आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे की देवाने आपल्याला नशीब दिलेले आहेत, 1 लाखाच्या मताने तुम्हाला निवडून दिलेले आहेत. तर जसं आमचं जनसंवाद असतं प्रामाणिकपणे लोक माझे मतदार आहेत का नाही आहेत, कुठल्या प्रभागातले कुठल्या धर्माचे न बघता मतदारसंघाच्या पलीकडे जाऊन आपण लोकांची कामं करायला पाहिजे. आपल्याला देवाने दिलेला ते नशीब आहेत, तुम्हाला ते पदावर बसवलं, तुम्ही पण करावं, तुम्ही पण 4 लोकांची कामं करावी. आमचा हातभार लागेल, शिवसेनेनी करावी, भाजपनी करावं, प्रत्येकाने करावं. हे या कामासाठीच आम्ही निवडून येतो. मोठ्या हृदयाने काम करावं, फक्त ट्विटरवर लोकांना ब्लॅकमेल करण्यापेक्षा लोकांची कामं करावी. मग मी काय म्हणालो, आपल्याला कायदेशीररित्या परवानगीचा विषय नाहीये. हे दालन सचिव विभागाने प्रत्येक नगरसेवकाला इथे बसून आपले लोकांची काय अडी अडचणी असेल बसण्याची एक जागा उपलब्ध करून दिली. ती जागा आम्ही बुधवारच्या वेळी ठरवली आहे, आपसात आम्ही ठरवलंय. त्यांनी पण एक डेल ठरवावी, आम्ही बुधवार आणि शुक्रवार ठरवलंय, 2 दिवस ठरवले. कधी कोणी सांगितलं का नाही आम्हाला थोडासा बसायचं आहे दुसऱ्या दिवशी, गुरुवारी आम्ही बसणार आहे, तुम्ही नका येऊ, आम्ही सहकार्य करू त्यांना. आम्हाला इथं राजकीय आखाडा नाही करायचा आहे. राजकीय आखाड्यासाठी निवडणुका येणार आहे तेव्हा आम्ही त्यांना बघून घेऊ, पण इथे लोकांची कामं आम्हाला करायची, आम्ही सहकार्य करू त्यांना. आम्ही आवाहन केलंय, बुधवारी आम्ही बसणार आहोत. शिवसेनेने 1 दिवस ठरवलेला आहे, त्यांनी पण 1 दिवस ठरवावं, आम्हाला काही अडचण नाहीये. त्यांनी यावं, बसावं, लोकांची कामं करावी, वेळ द्यावा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.